नमस्कार। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये मी प्रसाद काथे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या घडीच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर एका आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। अत्यंत महत्त्वाच्या दिवसभरातल्या बातम्यांमध्ये पहिला क्रमांक येतोय तो नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या संदर्भातला। नितेश राणे यांच्याकडून तपोवनमधल्या पर्यावरण प्रेमींवर राग आणि संताप व्यक्त करण्यात आलाय। नितेश राणे विचारतायत की झाडांबद्दल इतकाच कळवळ आहे तर बकऱ्यांच्या कुर्बानीला विरोध का नाही। यामुळे नाशिकच्या तपोवन वादाला नवी फोडणी मिळाली आहे। दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला जी महिला दिसतेय ती शीतल तेजवानी आहे। तिची कसून चौकशी होतीये। न्यायालयाकडून तिला कोठडी दिली जाईल। याच निमित्तानं असलेली सुनावणी अद्याप सुरू आहे। यानंतरच्या पुढच्या दृश्यामध्ये आपल्याला इंडिगोचं विमान आणि विमानतळावरील गोंधळ दिसतो आहे। देशभरामध्ये इंडिगो या देशातल्या आघाडीच्या विमान सेवेची 300 उड्डाणं आजही रद्द झालेली आहेत। आजच्या दिवशी आपण गुरुवारी ही चर्चा करतोय। बुधवारी सुद्धा इंडिगोच्या विमान सेवेला जोरदार फटका बसला होता। त्यामुळे ही संपूर्ण कारवाई ही आत्ताच्या घडीला कोणत्या कटाचा भाग तर नाही ना, हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे। इंडिगोची 300 विमान उड्डाणं रद्द झाल्यामुळे मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली या विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला। विमान सेवा रद्द होण्याचं प्रकरण हे तांत्रिक अडचणीमुळे घडलंय असं जरी सांगितलं जात असलं तरी पण लोकांना त्यांच्या स्वतःच्या प्रवासामध्ये अचानक बदल करावा लागला आणि त्यामुळे लोकांना कमालीचा संताप आला।